गायत्रीला सार्थककडे काम असतं म्हणून ती त्याच्या केबिनमध्ये जाते आणि त्याला जिथे जायचं असतं त्याचे सगळे डिटेल्स देत असते, कारण त्या दोघांना सोबत जायचं असतं. तो तिला सांगतो, तुम्ही रेडी राहा, मी येतो 20 मिनिटांनी. ओके सर बोलून ती निघून जाते. काही वेळाने सार्थक बाहेर येतो आणि गायत्रीला आवाज देतो. ती उभी राहते आणि पुन्हा खाली बसते. सार्थक तिच्याकडे पाहत विचारतो, काय झालं मिस गायत्री, तुम्ही ठीक आहात ना? सर मला गरगरल्यासारखं वाटत आहे. सॉरी सर, मी नाही येऊ शकत तुमच्याबरोबर. मिस गायत्री पण ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. सर मी एक बोलू का? तुम्ही श्रेयाला सोबत घेऊन जा ना. श्रेया तर गायत्री मॅमकडे डोळे मोठे करून पाहते. श्रेया काही बोलणार तोच गायत्री तिचा हात पकडून म्हणते, प्लीज माझी मदत कर श्रेया, माझी तब्येत ठीक असती तर मी गेली असती. प्लीज तू जा सार्थक सरांसोबत. सार्थक पण विचार करत म्हणतो, जेवढा मी हिच्यापासून लांब जायचा प्रयत्न करतो तेवढा मी हिच्याजवळ ओढला जातोय. आणि ते दोघं जायला निघतात. श्रेयाला पण अवघडल्यासारखं वाटत असतं. ते गेल्यावर नकुल गायत्रीजवळ येतो आणि तिला विचारतो, गायत्री मॅम आता बरं वाटत आहे का? गायत्री त्याच्याकडे पाहते आणि ते दोघं हसतात. गायत्री मला माहिती नव्हतं तुला एवढी चांगली ॲक्टिंग येते म्हणून. गायत्री हसून म्हणते, हे तर काहीच नाही, मी बरंच काय काय करू शकते. सार्थक कार घेऊन येतो. श्रेया मागे बसणार तो सार्थक तिला पुढे बस म्हणून सांगतो. श्रेया पण पुढे बसते. दोघं शांत असतात. सार्थक बोलायला लागतो, खीर खूप छान होती. थँक्यू सर, ते मी गायत्री मॅमसाठी आणली होती. या अवस्थेमध्ये खीर खाणे खूप चांगले असते. श्रेया तुम्ही खूप लवकर सगळ्यांसोबत मिक्स झाला आहात. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला जॉईन होऊन 1-2 दिवस झालेत म्हणून. श्रेया हसून म्हणते, सर असं बोलत राहिल्याने चांगले वाटते. श्रेया तुमच्या घरी कोण कोण असतं? सर माझ्या घरी आई बाबा आणि एक भाऊ. एवढं बोलून ती शांत होते. तिचे डोळे भरून येतात. ती का बोलत नाहीये म्हणून ते पाहण्यासाठी सार्थक तिच्याकडे पाहतो तर ती रडत असते. तो गाडी साईडला थांबवतो आणि तिला विचारतो, काय झालं, का रडतेय? सर तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल सांगितलं पण माझे आई बाबा कोण आहे, कुठे आहे त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. सार्थक पटकन तिला सॉरी बोलतो आणि रडू नकोस म्हणून समजावत असतो. सॉरी श्रेया. सर प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू, यात तुमची काहीही चूक नाही आहे. सार्थक गाडी चालू करतो. काही वेळ दोघं शांत असतात. सार्थकला तिच्यासाठी खूप वाईट वाटतं. तोच श्रेया म्हणते, सर प्लीज तुम्ही जास्त मनाला नका लावू. तिचं बोलणं ऐकून त्याला बरं वाटतं. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, मिस श्रेया तुम्ही एकट्या नाही आहे, मी नेहमी असेल तुमच्यासोबत. श्रेया गोंधळून त्याच्याकडे पाहते. त्याच्या लक्षात येताच तो सावरून म्हणतो, एक मित्र म्हणून. पण सर आपण मित्र कधी झालो? अगं होऊ, आता मी ड्राईव्ह करतोय ना. तो हसून बोलतो. तिला पण हसू येतं. काही वेळाने ते हिंजवडीला पोहोचतात. सार्थक तिथे चेक करत असतो. तो एवढा बिझी असतो की श्रेया त्याच्यासोबत आली आहे हे विसरून जातो. तोच त्याला नकुलचा फोन येतो. 5:30 वाजले होते. सार्थक कुठे तू? अरे मी मीटिंगमध्ये आहे. म्हणजे तुम्ही अजून निघाला नाही का? अरे 5:30 वाजले. तू तर विसरून गेला असेल की तुझ्यासोबत श्रेया पण आहे. ओ शिट, मी खरंच विसरलो. बरं लवकर निघ आता. सार्थक त्याचं काम कंप्लीट करून श्रेयाला पाहत असतो, कारण श्रेयाचं काम संपवून ती बाहेर गार्डनमध्ये असते. तिथे काही छोटी छोटी मुलं असतात. ती तिथे त्यांच्यासोबत खेळत असते. इकडे सार्थक तिला शोधत असतो. त्याला ती दिसत नाही. सार्थक चूक तुझीच आहे. एवढा कामात बिझी होतास की तुझ्यासोबत कोण आला हे पण विसरून जातोस. तोच त्याचं लक्ष गार्डनकडे जातं आणि त्याला श्रेया दिसते. ती लहान मुलांसोबत खेळत असते. सार्थक तिच्याकडे भानारपून पाहत असतो आणि मनात विचार करत असतो, किती अल्लड आणि निरागस आहे ना. श्रेया खरंच तू खूप वेगळी आहेस. सार्थक पण तिथे येतो. श्रेयाच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे तिला कळत नाही की सार्थक पण आला आहे. सार्थक ओठांवर बोट ठेवत मुलांकडे पाहतो आणि आवाज नका करू सांगतो. नेमकं त्यावेळेला श्रेया सार्थकचा हात पकडून ओरडू लागते, ए आऊट, मी पकडलं. तिला ते लहान मुलं हसत असतात. ती तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून पाहते तर सार्थक असतो. दोघं पण खूप जवळ उभे असतात आणि एकमेकांना पाहत असतात. तोच ते मुलं त्यांना हसतात आणि ते दोघं भानावर येतात आणि ते घरी जायला निघतात. सार्थक तिला तिच्या घराचा पत्ता विचारतो आणि सार्थक तिला तिच्या घरी सोडतो. ती खाली उतरते. सार्थक पण खाली उतरतो. ती त्याला थँक्यू सर म्हणते. तो पण वेलकम आणि ती बाय बोलून जातच असते की सार्थक तिला आवाज देतो, मिस श्रेया. हां सर, काय झालं? श्रेया आपण जायच्या आधी काहीतरी ठरवलं होतं, ते विसरून गेलो आपण. श्रेया विचार करत म्हणते, काय ठरवलं होतं?
तो सार्थक तिच्यासमोर हात करतो आणि म्हणतो फ्रेंड्स. श्रेयाला पण आठवतं आणि ती पण त्याच्या हातात हात देऊन म्हणते फ्रेंड्स आणि ते बाय बोलून निघून जातात. श्रेया आत येते तोच तिची आई म्हणते, श्रेया काय गं, आज एवढा उशीर कसा झाला तुला? आणि तुझा फोन पण लागत नव्हता. आम्हाला काळजी वाटत होती तुझी. अगं आई थांब थांब, मला बोलू तर दे. अगं मी आमच्या बॉससोबत एका मीटिंगला गेली होते. सगळं काही श्रेया तिच्या आईबाबांना सांगते. सॉरी आई, यापुढे जायच्या आधी मी फोन करून तुला कळवेल. तसं नाही गं, पण काळजी वाटते ना म्हणून. अगं आई मी एकटी नाही आले, मला माझ्या बॉसनी आपल्या घरापर्यंत सोडलं. अगं मग त्यांना आणायचं होतं ना आतमध्ये. श्रेया डोक्याला टपली मारत, मी असा विचारच केला नाही. आई तिच्या डोक्याला मारत, अशी कशी गं तू? हो ना, बघ सर पण काय विचार करत असतील ना. बरं चल फ्रेश हो आणि जेवायला ये. श्रेया तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे साहेब पण खूप हॅपी होते कारण आता त्याने श्रेयासोबत मैत्री केली होती. तो हसत हसत आत आला. त्याचं लक्ष नसतं आई बाबा हॉलमध्ये बसले आहे ते दोघं त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत त्याला आवाज देतात. सार्थक काय झालं, आज खूप हॅपी आहे वाटतं. सार्थक गोंधळून, नाही काही नाही असंच, आणि लाजून त्याच्या रूममध्ये निघून जातो. नंतर जेवण करून दोघं पण झोपेच्या स्वाधीन झाले. असे दिवस जात होते. आता श्रेया जॉईन होऊन 1 महिना झाला होता. तिच्या कामात खूप एक्सपर्ट झाली होती. नकुल पण तिची खूप मजा घ्यायचा. सार्थकसोबत मैत्री तर होती, पण आता मैत्रीच्या पलीकडे त्यांचं नातं गेलं होतं. पण दोघंही त्यांच्याबद्दल काहीच बोलत नव्हते. नकुलने त्यांना विचारलं पण होतं, पण ते दोघंही आम्ही चांगले मित्र आहोत एवढंच सांगायचे. नकुलने श्रेयाला समजावलं, अगं तू तर सांग तुझ्या मनातील सार्थकला. अरे दादा मी कसं सांगणार ना, तुम्ही दोघं शेवटपर्यंत राहा मग मित्रच. गायत्री पण तिला समजावते पण ती काही ऐकत नाही. आज गायत्रीचा शेवटचा दिवस होता. श्रेया नकुलच्या केबिनमध्ये जाते. दादा मला एक विचारायचं आहे. हा विचार ना. दादा म्हणजे गायत्री मॅमचा शेवटचा दिवस आहे तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं का? म्हणजे काय करायचं श्रेया? दादा आपण त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. वा मस्त आयडिया आहे. अरे पण एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला गिफ्ट आताच आणावं लागेल कारण मॅम उद्या येणार नाही. तू चल ना माझ्यासोबत बाहेर, आपण जाऊन घेऊन येऊ. नकुल नाटक करत म्हणतो, अगं मला 10 मिनिटांनी खूप महत्त्वाचा कॉल आहे. सॉरी मी नाही येऊ शकत. पण तू एका व्यक्तीला तुझ्यासोबत नेऊ शकते. श्रेया चमकून त्याच्याकडे पाहत विचारते, कुणाला? अगं कुणाला काय कुणाला? तुझ्या बेस्ट फ्रेंड सार्थकला. अरे सर का येतील माझ्यासाठी बाहेर? श्रेया तू तुझ्या दादाला येडं बनवू नकोस. मला माहिती आहे तुम्ही फ्रेंड्स असला तरी तुम्ही एकमेकांना आवडतात. श्रेया नजर चोरत, दादा असं काही नाही आहे. मग कसं आहे माझी बहिणाबाई? आणि तुला जर हे प्रेम पाहायचं असेल तर तू सार्थकचं बघू शकते. आज त्याचा पण खूप महत्त्वाचा कॉल आहे. जर तो कॉल त्याने पोस्टपोन करून तुझ्यासोबत आला तर त्याला तू खरंच आवडते हे समज. आणि दादा सर नाही आले तर तो नक्की येईल. बघू सर येता की नाही. तू जा आणि विचार तुझ्या सरांना. श्रेया सार्थकच्या केबिनजवळ येते आणि टकटक करते. हृदय तर 100च्या स्पीडने पडत असतं. आतून आवाज येतो तशी ती आत जाते. सर मला गायत्री मॅमसाठी गिफ्ट आणायला जायचं आहे. लंच ब्रेकनंतर जाऊ का? हो जा ना. सर तुम्ही येणार का माझ्यासोबत? तिचं बोलणं ऐकून त्याला आनंद झाला, पण त्याला आठवलं त्याचा खूप महत्त्वाचा कॉल आहे. सॉरी श्रेया मी आलो असतो पण माझा खूप महत्त्वाचा कॉल आहे. श्रेयाला नकुलचं बोलणं आठवतं. जर तो आला तर तू त्याला आवडते, पण इथे सार्थक तिच्यासोबत येत नाही म्हणून ती नाराज होते. म्हणून सरांना मी आवडत नाही का? तिचे डोळे भरून येतात. खरं तर त्याला पण जायचं होतं पण तो जात नाही. श्रेया त्याला न कळू देता ओके बोलून निघून जाते. तोच नकुल पण सार्थकच्या केबिनमध्ये येत होता आणि श्रेयाचा पडलेला चेहरा बघून त्याला समजतं सार्थक नाही बोलला असेल म्हणून. तो तिच्याशी बोलणार त्याआधी श्रेया वॉशरूममध्ये निघून जाते. ती रडत असताना गायत्री पाहते. गायत्री तिला आवाज देत असते पण ती थांबत नाही. नकुल गायत्रीजवळ येतो आणि म्हणतो, जाऊ दे तिला, रडू दे, त्याशिवाय ती नॉर्मल होणार नाही. अरे पण का रडते ती? नकुल तिला सगळं सांगतो. गायत्रीला पण वाईट वाटतं. अरे नकुल आज सरांना महत्त्वाचा कॉल आहे म्हणून ते नाही म्हटलेत ना. मग असं नाही ना की त्यांना ती आवडत नाही. हो तू म्हणते ते बरोबर आहे, पण तिने माझं बोलणं मनाला लावलं असेल. मीच म्हटलं होतं तसं. सर आले तर तू त्यांना आवडते आणि नाही आले तर नाही आवडत. आता श्रेयाकडे बघून वाटत आहे असं मी बोलायला नको होतं आणि मला सार्थकची गॅरंटी होती तो जाईल म्हणून. बरं ते सोड. आता श्रेयाचं मूड चेंज करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हो मी पण काहीतरी आयडिया शोधतो, तू पण शोध. आणि ते त्यांचं काम करायला लागतात. इकडे सार्थक काम करत असताना त्याच्या मनात श्रेयाचे विचार चालू असतात. मला खरंच तिच्यासोबत जायला पाहिजे होतं. उगाच नाही म्हटलो मी. तिला वाईट वाटलं ना. इकडे श्रेया पण फ्रेश होऊन येते आणि तिचं काम करत असते. पण तिचं कामात लक्ष नसतं. सगळे लंच करायला निघून जातात पण श्रेया अजून शांत तिच्या डेस्कवर बसलेली होती. सार्थक पण लंचसाठी जात असतो. त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिच्याजवळ जाऊन तिला
म्हणतो, श्रेया आज लंच नाही करायचं का? श्रेया तिच्या विचारांमधून बाहेर येत म्हणते, हो करायचं आहे ना, एवढं काम कंप्लीट झालं की येते. त्याला समजतं तिला राग आला आहे आणि त्या रागात तिने डॉक्युमेंट्स उलटे पकडले होते. त्याचं त्याला हसू येत होतं. तो ते डॉक्युमेंट्स घेतो आणि सरळ करून तिच्या हातात देतो. मिस श्रेया डॉक्युमेंट्स असे रीड करतात. तिला समजत नाही काय बोलावं ते. सर ते पूर्ण गोंधळली असते. सार्थक तिला हसत असतो. बरं येते ना जेवायला? सर तुम्ही जा, मला ना भूक नाही आहे, मी नंतर जेवण करेल. अगं तू नंतर जेवण केलंस तर आपल्याला बाहेर जायला उशीर होईल ना, मगाशी म्हटली होतीस ना गिफ्ट घ्यायला बाहेर जायचं आहे म्हणून. श्रेया मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते. असं काय बघते श्रेया, मी काही चुकीचं बोललो का? ती उठून उभी राहते आणि म्हणते, सर पण तुमचा महत्त्वाचा कॉल होता ना? हो होता, पण काही कारणामुळे तो पोस्टपोन झाला आहे. आता मी फ्री आहे बाहेर यायला. इकडे नकुलला पण समजतं की कॉल पोस्टपोन झाला आहे. तो आनंदाने श्रेयाजवळ येत होता आणि नेमकं सार्थकचं बोलणं ऐकतो. त्याला आता सार्थकची मस्करी घ्यायची असते. तो काहीतरी विचार करतो आणि त्याच्याजवळ येत म्हणतो, सार्थक तू कॉल पोस्टपोन केला का? सार्थक बोलणार, नकुल त्याला काही बोलू देत नव्हता. अरे मला त्यांच्या ऑफिसमधून जस्ट कॉल आला होता, मला खूप शिव्या घातल्या त्यांनी. नकुल मुद्दाम मसाला लावून सांगत होता आणि सार्थक त्याच्याकडे रागाने पाहत होता. आणि इकडे श्रेयाची कडी खुलली होती. नकुल बोलायचं थांबत नाही हे बघून सार्थक त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, तोंडाला ब्रेक लावशील का? अरे पण मी काय केलं? मी कशाला ब्रेक लावू? अरे माझ्या प्लॅनवर पाणी फिरवले ना तू. आणि तो श्रेयाचं बोलणं त्याला सांगतो. नकुल कळून न कळल्यासारखं करून म्हणतो, मला काय माहिती यार? सार्थक त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो, तुला कधी काय माहिती असतं का जे आता असेल? चल आता ती श्रेया काय विचार करत असेल माझ्याबद्दल? नकुल त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणतो, एका मुलीसाठी किती बदलला यार तू? सार्थक त्याला फटका देत म्हणतो, प्लीज आता काहीही बोलू नको आणि चल. ते दोघं श्रेयाजवळ येतात. श्रेया सार्थककडे बघून म्हणते, निघायचं का सर? नाहीतर यायला लेट होईल ऑफिसला. नकुल चिडवत म्हणतो, अगं उशीर झाला तर झाला, हे तुझे सार्थक सर तुला काहीच बोलणार नाही. सार्थक नकुलकडे रागाने पाहतो आणि श्रेया नकुलला फटका मारून डोळे मोठे करून शांत बस ना म्हणते. सार्थकला समजून न समजल्यासारखं करतो आणि ते जायला निघतात. आता श्रेया खूप हॅपी असते कारण काही का होईना सार्थकने तिच्यासाठी कॉल पोस्टपोन करून जायला तयार झाला होता याचा तिला जास्त आनंद होत होता. आता श्रेया मनात पक्का विचार करते, आपण उगाच घाई नको करायला, आधी सरांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे पण समजून घ्यायला हवं. त्याच्यासाठी वेळ लागला तरी चालेल. काही वेळाने ते एका मॉलमध्ये पोहोचतात. श्रेया खाली उतरते. सार्थक मात्र कारमध्येच असतो. ती त्याच्या साईडने येऊन म्हणते, तुम्ही नाही येणार का? श्रेया तू जाऊन घेऊन ये, मी थांबतो इथे. आणि असेही मला गिफ्टमध्ये जास्त काही कळत नाही. सर प्लीज आता आला आहात तर चला आत. शेवटी सार्थक तिच्यासोबत जातो. सार्थकला पण तिचं असं हक्क गाजवणं आवडत होतं. ती गायत्रीला मॅटर्निटीसाठी उपयोगी पडतील अशा वस्तू पाहत होती. सार्थकला तिचं कौतुक वाटत होतं. खरंच किती वेगळी आहे ही, दुसऱ्याचा पण मनापासून विचार करते. गिफ्ट घेऊन बिल पे करून ते ऑफिसला जायला निघतात. सार्थक कारमध्ये बसतो पण ती बाहेर उभी असते. सार्थक तिला आवाज देतो पण ती येत नाही. शेवटी सार्थक खाली उतरून तिच्याजवळ जाऊन विचारतो, काय झालं श्रेया? अजून कुठे जायचं आहे का? श्रेया एकदम क्यूट फेस करून म्हणते, मला भूक लागली आहे. तिचे एक्सप्रेशन बघून त्याला हसू येतं आणि तो तिला घेऊन एका हॉटेलमध्ये जातो. मस्त ऑर्डर देतात आणि गप्पा मारत असतात. श्रेया नॉनस्टॉप बोलत असते आणि सार्थक तिला भानावरून पाहत असतो. तिच्या बोलण्यातून तिचे बदलणारे एक्सप्रेशन त्याला आवडत होते. तिच्या लक्षात येताच ती म्हणते, सर तुम्ही काही बोलतच नाही आहे, मगासपासून माझ्या एकटीचीच बडबड चालू आहे. पण त्याचं लक्ष नसतं. ती त्याच्यासमोर हात लावून म्हणते, सर कुठे हरवलात? सार्थक बोलायच्या ओघात बोलून जातो तुझ्यात. श्रेया लाजून खाली पाहते. सार्थक भानावर येतो. त्याला समजतं आपण बोलायच्या नादात काय बोललो आणि तो इकडे तिकडे पाहतो. श्रेयाला त्याच्या वागण्याचं हसू येतं. तोच त्यांची ऑर्डर येते आणि ते दोघं लंच करतात आणि ऑफिसमध्ये जायला निघतात आणि गेल्या गेल्या कामात बिझी होतात. दोघं आज हॅपी असल्यामुळे कामात जास्त लक्ष नव्हतं. नकुलने तर सार्थकला चिडवून चिडवून हैराण केलं होतं पण आज सार्थक चिडत नव्हता तर लाजत होता. नकुल पुन्हा चिडवत म्हणतो, आज सॉरी खूप हॅपी दिसतेय. खरं तर त्या गायत्रीला थँक्यू म्हटलं पाहिजे आज, तिच्या गिफ्टमुळे हे सगळं घडून आलं. काही वेळाने ते सगळे कॅन्टीनमध्ये जमतात. गायत्रीसाठी त्यांनी डेकोरेशन केलं होतं, केक पण ऑर्डर केला होता. गायत्रीला तर खूप आनंद होतो अचानक भेटलेल्या सरप्राईजमुळे. गायत्री एक एक करून सगळ्यांना भेटत होती आणि शेवटी श्रेयाच्या गळ्यात पडत रडू लागते कारण खूप कमी वेळात त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांचं रडणं बघून नकुल म्हणतो, रडू नका, काही असो श्रेयाच्या लग्नासाठी पण राहू द्या. गायत्री नकुलकडे पाहत म्हणते, अरे श्रेयाच्या लग्नात रडायची काहीही गरज पडणार नाही कारण तिला तर खूप प्रेम करणारा लाईफ पार्टनर भेटणार आहे. श्रेया तिचा हात पकडून तिला शांत
राहा सांगत असते. काही वेळाने ते घरी निघून जातात. इकडे सार्थक मात्र विचार करत असतो, कारण श्रेयाच्या पार्टनरबद्दल बोलत असताना गायत्री सार्थककडे पाहत असते. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू असतं. पण खरं आहे, मी श्रेयाजवळ असली की मला खूप छान वाटतं. एकमेकांचं काळजी घेणं, हक्क गाजवणं त्यांना आवडत होतं. आता ते बाहेर फिरायला जायचे, फोनवर बोलायचे, रात्र चॅटिंग करायचे आणि श्रेयाच्या सांगण्यावरून सार्थक सुट्टीच्या दिवशी काम न करता घरी वेळ द्यायचा. हळूहळू त्याच्यात होणारे बदल त्याच्या आईबाबाच्या लक्षात येतात, पण त्याबद्दल ते सार्थकसोबत काही बोलत नाही. दोघांना एकमेकांवर प्रेम आहे हे जाणवत होतं, पण अजून कोणीच बोलायची हिंमत करत नव्हतं. असंच एके दिवशी श्रेया ऑफिसला आली, पण त्या दिवशी खूप नाराज होती. नकुल तिच्याजवळ जाऊन बसला आणि तिला विचारू लागला, श्रेया काय झालं? श्रेया भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, दादा माझं लग्न ठरलं आहे. नेमकं हे वाक्य सार्थक ऐकतो आणि त्याला खूप तुटल्यासारखं वाटतं, कारण सार्थकला ती पाहिजे होती. त्याला तर कल्पनाच करवत नव्हती की ती कुणा दुसऱ्यासोबत कसं लग्न करू शकते. तो काही न बोलता ऑफिसमधून निघून गेला. नकुलचं मात्र लक्ष त्याच्याकडे होतं. तो पण पटकन त्याच्या मागे जायला निघाला, कारण त्याला समजलं होतं. हे ऐकून सार्थक तुटून गेला होता. सार्थक गाडी स्टार्ट करणार तोच नकुल त्याला म्हणतो, मी चालवतो. सार्थक उठून बाजूच्या सीटवर जाऊन बसतो. सार्थक काहीच बोलत नाही. नकुल त्याला म्हणतो, आता असा शांत का आहेस? काही बोलत का नाहीये? नकुल त्याला एका शांत ठिकाणी घेऊन येतो. इकडे श्रेयाला पण सार्थकची काळजी वाटते, म्हणून ती नकुलला कॉल करते. नकुल तिला मेसेज करतो, काळजी करू नकोस, मी सार्थकसोबत आहे. आज श्रेयाचं मन लागत नव्हतं, म्हणून ती पण घरी निघून जाते. नकुल तिथल्या कॅफेमधून दोघांसाठी कॉफी आणतो. सार्थक एक सिप घेतो आणि म्हणतो, श्रेयाला पण खूप आवडते. आज सार्थक नकुलसोबत श्रेयाबद्दल खूप मनमोकळेपणाने बोलत होता. सगळं काही सांगत होता. नकुल मला ती हवी आहे रे. ती बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मला मागे करायचे आहे. तिच्या सुंदर मोठ्या डोळ्यात हरवून जायचं आहे. तिला गालावर किस करायचे आहे. मला ती पाहिजे आहे माझ्या आयुष्यात. मी खूप वेड्यासारखं प्रेम करतो तिच्यावर. हे पण मला तिला सांगायचं आहे. नकुल सार्थकला समजावत शांत करतो. नकुल खरं तर आधी मी तिच्यापासून लांब जायचा प्रयत्न करायचो, पण जेवढ्या लांब जायचो तेवढ्या तिच्याजवळ यायचो. आणि तो रडू लागला. तोच तिथे श्रेया येते आणि त्याचं सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, आता या सगळ्या गोष्टी मनात ठेवून काय उपयोग ना? बोलून दाखवायला हव्या होत्या ना? तिचा आवाज ऐकून सार्थक तिकडे पाहतो, तर श्रेया त्याच्यासमोर उभी असते. तो किती प्रेम करतो हे तिने ऐकलं होतं. दोघं भान हरपून एकमेकांना पाहत होते. श्रेया पटकन त्याला मिठी मारते. सार्थक पण त्याची मिठी घट्ट करतो, कारण आता खरं त्याला पण तिची गरज होती. दोघं रडत असतात. नकुल त्या दोघांना एकटं सोडून साईडला गेला. काही वेळाने ते बाजूला होतात. श्रेया लाजून खाली पाहत होती. सार्थक तिचा चेहरा वर करतो, तरी ती पाहत नाही. सार्थक हसून म्हणतो, आता माझ्याकडे पाहणार पण नाहीये का? श्रेया अजून पण लाजत असते. सार्थक म्हणतो, श्रेया माझ्यावर प्रेम करते ना, मग लाजते काय? मला माहिती आहे तुम्ही पण माझ्यावर खूप प्रेम करता, पण आता असं लाजत राहिला तर काय होईल माझं? त्याचं असं बोलणं ऐकून श्रेया पुन्हा त्याला मिठी मारते. सार्थक तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, श्रेया मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. प्लीज मला नको ना सोडून जाऊस. सर मी पण. आणि ती बोलायची थांबते. सार्थक मिठीतून बाजूला होत तिला विचारतो, मी पण म्हणजे? श्रेया लाजून, तुम्ही मगाशी जे बोललात ते. सार्थक नाटक करत, अगं मला नाही आठवत आहे मी काय बोललो मगाशी. त्याला तिच्याकडून ऐकायचं असतं, म्हणून तो नाटक करत असतो. श्रेया लाजून म्हणते, सर तुम्ही मस्करी करताय ना माझी? प्लीज बोल ना गं श्रेयू. त्याच्या तोंडून श्रेयू ऐकून तिला खूप आनंद होतो आणि म्हणते, मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर. ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून प्रेम करते मी तुमच्यावर. पण हे सगळं माझ्या मनात होतं. कधी तुम्हाला बोलून नाही दाखवलं. आणि मला खात्री होती एक ना एक दिवस मला माझं प्रेम मिळेल, आणि ते मला मिळालं. सार्थक तिच्या गालावरून हात फिरवत म्हणतो, सॉरी माझ्यामुळे तुला एवढे दिवस वाट पाहावी लागली. आणि आता मी वेळ वाया घालवणार नाही. मी उद्याच माझ्या आईबाबांना तुझ्या घरी पाठवतो. ते बोलतील तुझ्या आईबाबांची. श्रेयाला हसू येतं. अगं हसतेस काय? मी काही चुकीचं बोलत नाही आहे. श्रेया हसत म्हणते, आता मी जे सांगेल ते शांततेत ऐका. बोल काय बोलायचं आहे? खरं तर माझं लग्न ठरलं नाही आहे, ती खडखडून हसत त्याला सांगत होती. म्हणजे मला मुलगा नाही आवडला तर मी नाही सांगितलं. अगं मग तू ऑफिसमध्ये का रडत होती आणि नकुलला सांगत होती की तुझं लग्न ठरलं आहे म्हणून? श्रेया हसत म्हणते, मी दादाची गंमत करत होते. तो मला सतत तुमच्या नावाने चिडवत असायचा, पण नेमकं तुम्ही ऐकलंत आणि तुम्ही असे निघून आलात. सार्थक तिला जवळ ओढून म्हणतो, तू असं सांगितलं आणि इथे माझा जीव जाणार होता. तिच्या डोळ्यात पाहत बोलतो. श्रेया लाजून खाली पाहत त्याला सॉरी म्हणते. डिअर आता सॉरी बोलून काही होणार नाही. आणि तो त्याचे एक बोट त्याच्या गालावर ठेवत म्हणतो, मला इथे काहीतरी पाहिजे. श्रेया तर लाजून लाल होते. ती त्याच्या गालावर किस करणार, पण ती करत नाही आणि त्याला टुकटुक करून उठून जाणार. तो सार्थक तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि तिच्या गालावर किस करतो. तोच नकुल येत असतो. ते दोघं पटकन दूर होतात. नकुलला हसू येतं. तो त्यांना चिडवत म्हणतो, इथे सगळं
सॉल्व्ह झालाय वाटतं. त्याचं बोलणं ऐकून दोघं पण लाजून लाल होतात. अरे लैला मजनू कसे लाजताय बघा. नकुल साल्या काही पण बोलू नको. सार्थक तू तर मला आतापासून साला बनवलंस. ते बघ माझी बहीण किती हॅपी आहे. पण काय गं श्रेया, आता तुला घरी काहीतरी सांगावं लागेल. तुझं तर लग्न ठरलं आहे ना. त्याचं बोलणं ऐकून सार्थक आणि श्रेया हसायला लागतात. नकुल तर त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. त्याला काहीच कळत नव्हतं. सार्थक त्याला सगळं सांगतो. नकुल तिच्याकडे बारीक डोळे करत म्हणतो, आज तुझ्या दादालाच फसवलं तू. पण एका अर्थाने चांगलं झालं. नाहीतर तुम्ही तुमचं प्रेम कधी व्यक्त केलं असतं. बरं, या गोष्टीसाठी मस्त कॉफी होऊन जाऊ दे. आणि तो कॉफी घ्यायला जातो. मस्त तिघांसाठी कॉफी घेऊन येतो. तिघे पण कॉफी एन्जॉय करतात. घरी जायला निघतात. आता पण सार्थक तिला सोडायला जाणार होता. नकुलला एक काम आठवतं म्हणून तो दोघांबरोबर जात नाही. सार्थक ड्राईव्ह करत होता, पण एक हातात तिचा हात पकडला होता. काही वेळाने तिच्या घराजवळ पोहोचतात. ती तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण सार्थक अजून घट्ट करत होता. त्याला तिला सोडावेसं वाटत नव्हतं, पण तिला जावं लागणार होतं. तो तिचा हात सोडतो. ती खाली उतरणार. तो सार्थक म्हणतो, काही राहिलं का? श्रेया कळून न कळल्यासारखं करत, काही नाही. सार्थक पुढे पाहायला लागतो. त्यावेळेस श्रेया त्याच्या गालावर किस करते आणि बाहेर निघून जाते. एवढ्या पटकन होतं की त्याला कळत नाही. तो मिरर खाली करून तिच्याकडे पाहत हसत असतो. चल मी निघतो. हो नीट जा आणि पोचला की मेसेज करा. हो करतो. आणि उद्या सकाळी इथेच थांब. मी येईल तुला पिकअप करायला. ती बाय बोलून निघून जाते. सार्थक पण तिने किस केलेल्या गालावर हात फिरवतो आणि हसत घरी जायला निघतो. सार्थक आणि श्रेयाचं असंच प्रेम बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.